माया तू प्लीज माझं ऐकून तरी घे ना प्लीज. सी गुरुनाथ, मला जे काही बोलायचं ते माझं कालच बोलून झालंय ऑलरेडी. ओके, मला नाही ऐकायचं तुझं यापुढे काही. माया प्लीज यार. येस, मला वर्मा साहेबांनी पाठवलंय. ओके, या ना आपण बसून बोलूया प्लीज. सॉरी मॅम, मला राधिका मॅडमला भेटायचं आहे. राधिका मॅमकडे असं काय काम आहे? काल जे डील झालं होतं त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन मला पाठवलंय, ते त्यांना द्यायचे आहेत. या, तुम्ही माझ्याकडे देऊ शकता. सॉरी मॅम, राधिका मॅमचं केबिन कुठे आहे तुम्ही मला सांगता का? सी मिस्टर प्रवीण. या वडेव. राधिका मॅम जरी या कंपनीच्या सीईओ असल्या तरी त्यांना पूर्ण वेळ इथे थांबता येत नाही. त्यांचं वेगळं ऑफिस आहे आणि त्यांची केबिन तिथेच आहे. डॉक्युमेंट्स नाही. प्रॉब्लेम काय आहे? हे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत. जर राधिका मॅडम नसतील तर फक्त यशवंत बनट्टी सरांनाच मला द्यायचे स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत. त्यांचं केबिन कुठे आहे तुम्ही मला सांगता का? मॅम, जेनी, अगं तू का आलीस ही फाईल घेऊन? कोणाला तरी पाठवायचं ना. बस बस बरं. अहो मॅम तुम्ही जास्तच काळजी घेताय. अजून मी ओके आहे. जास्त काळजी वगैरे काही नाही. तुझी काळजी घेणं हे आता आमचं काम आहे. हा, असं करत जाऊ नकोस परत. मॅम अजून मी व्यवस्थित चालते आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. अगं हो, पण डॉक्टरांकडे जातेस की नाही चेकअपला वगैरे? येस येस मॅम. मग ते तुला सांगत नाही काळजी घ्यायला? मॅम आय एम फाईन. आणि आनंद भाऊजी घेतात की नाही काळजी? का घरात सुद्धा तू हे असंच वागतेस? मॅम बोर होईल एवढी काळजी घेतात, आता कंटाळायला लागला. अगं मग बोर कशाला होतेस? प्रेम आहे त्यांचं. बरं, काय काही काम होतं का? येस मॅम. मॅम ते होळी निमित्त आपण न्यू ॲडव्हर्टायझिंग करणार आहोत ना, कॅम्पेन. तर त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीने काही कॉन्सेप्ट्स पाठवलेत होर्डिंगचे. जस्ट हॅव अ लुक. जेणे थोड्या वेळाने बघितलं तर चालेल. आता एक काम सुरू आहे, जरा निवांत बघते. नो प्रॉब्लेम, टेक युअर टाईम. ठीक आहे. बरं ऐक ना, होळीवरनं आठवलं, आपण आपल्या फॅक्टरीतल्या बायकांना या होळीच्या निमित्ताने बोनस देणार आहोत. मॅम होळी आपण दिवाळीला देतो ना बोनस? हो बरोबर आहे, दिवाळीला आपण बोनस देतोच. पण काय ना, दरम्यानच्या काळात बरीच कामं झाली, बऱ्याच ऑर्डर्स त्यांनी पूर्ण केल्या, इतकं काम केलंय, ओव्हरटाईम केलाय, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळायला हवा की नाही? म्हणून मला असं वाटतं की या सणाच्या निमित्ताने आपण त्यांना बोनस देऊया. नाही तसं मी अकाउंट डिपार्टमेंटला कल्पना दिलेली आहे, बघूया. ओके मॅम. एक्सक्यूज मी सर. येस माया, कम. सर, हे मिस्टर वर्मांच्या ऑफिसमधून आले. हो बोला. सर हे वर्मा सरांनी पाठवलेले डॉक्युमेंट्स. ओके. फक्त डॉक्युमेंट्सच होते तर माझ्याकडे दिले असते, मी देऊ शकले असते सरांना. सॉरी मॅम, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं हे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आम्ही महत्त्वाची व्यक्ती सोडून दुसऱ्या कोणाच्याच हातात देऊ शकत नाही. सर एकदा प्लीज डॉक्युमेंट चेक करून सरांना फोन लावा. माया तू जरा बाहेर थांब. ओके. एक्सक्यूज मी. तू जा, मी सरांना फोन करेन. ओके सर, थँक्यू. मम्मा काय करतेस तू? आय एम सर्चिंग हिम. कसला शोध? अगं मी तुला सांगितलं होतं ना शानू बेबी, आपल्या घरात एक उंदीर शिरलाय, त्याला मी सर्च करते. मम्मा तुझं काय चाललंय? उंदीर 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 नाहीये घरात उंदीर. तुझं काय? तू कसला विचार करते? मी ना गॅरी आणि केड्याचा विचार करते. हे बघ, काही झालं तरी ते ह्या आधी तर मला कधी प्लॅन सांगायचं नाहीत त्यांचा, आणि यापुढे सांगतील याची गॅरंटी नाही. सो मला असं वाटतं मी त्यांच्यावर वॉच ठेवावा, हेच बेस्ट प्लॅन आहे. मी तर कधीपासून वॉच ठेवलंय.
एकदा का नजरेस पडला ना की बघच तू मुर्दाच पडते त्याचा. मम्मा काय बोलतीयेस? हे बघ गॅरी माझा हस्बंड आहे आणि केडा पण माझा बेस्ट फ्रेंड आहे. ओके तुला असं त्याचा मुर्दा पिडदा अँड ऑल करायची गरज नाहीये. शानू बेबी दिस इज टू मच. अगं मी गॅरी बद्दल नाही बोलत आहे, केड्याबद्दल नाही बोलत आहे, मी रॅट बद्दल बोलते. मग कन्फ्युज झाले ना, मी गॅरी बद्दल बोलतेय. काय चाललंय तुझं गॅरी 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 गॅरी? आणि तुझं काय चाललंय सारखं रॅट 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 रॅट? तुला माहितीये ना तो आधीच किती चिडतो ते काही बोलायला गेलं की. म्हणूनच मला त्याचा ना डाऊट येतो आणि अजून राग येतो त्याचा. राग करून काय फायदा आहे का? हा तो साधा बोलला तरी चिडतो. काय करणार आहेस तू? आपल्या हातात काही नाही आता. असं कसं नाहीये, ही काठी ना. काय करणार आहेस तू? गॅरीला घरी येऊ दे, मग मी त्याला विचारणार आहे की गॅरी आज तो दिवसभर काय केलंस. आणि मला जरा तो खोटं बोलतोय असा डाऊट आला ना की हा बांबू तिच्या आणि एलबी ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीईओच्या पोस्टसाठी मी एका व्यक्तीची निवड केली, मिसेस राधिका बनहट्टी. फक्त डॉक्युमेंट्सच होते तर माझ्याकडे दिले असते, मी देऊ शकले असते सरांना. हे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आम्ही महत्त्वाची व्यक्ती सोडून दुसऱ्या कोणाच्याच हातात देऊ शकत नाही. माया तू जरा बाहेर थांब. नाही ना यार, म्हणजे तू अजून तिच्याशी काही बोललाच नाहीस की तीच बोलत नाहीये आता तुझ्याशी? ती बोलतेय माझ्याशी, पण माझा पुढचा प्लॅन काय ते ऐकून घ्यायलाच तयार नाहीये ती. कशी ऐकेल रे कशी? काय माहितीये का, चूक तुझी आहे ना, चूक तुझी आहे की नाही? मग किड्या प्लॅन्स काय फसत नाहीत का? हा, चूक माझी एकट्याची कशी? अरे प्लान वगैरे नंतर फसला रे राजा. सगळ्यात आधी गुरु तुझी चूक ही झाली की तू त्या राधिकाला सीईओ बनवलं. अरे ती कोण आहे काय माहिती आहे ना, सगळं सगळं माहिती आहे ना. ती तुझा बदला घेणार आणि बदला घेण्यासाठी सगळ्यात आधी ती तुला नोकरीवरनं काढून टाकणार. ए बाबा तू जरा शुभ बोल ना, दरवेळेला काहीतरी निगेटिव्हच बोललं पाहिजे का? अरे मी निगेटिव्ह बोलतो रे, पण खोटं आहे का ते? मी करतो तुला नंतर. हा तुझी चूक आहे तर ठेवला फोन. हा बोल गुरुनाथ, तू तुझा नवीन प्लॅन सांगणार होतास. मम्मा उठ ना प्लीज. मम्मा मम्मा मम्मा. शनू बेबी, येस मम्मा. तू ना त्या उंदराकडनं 5000 रुपीज घे, म्हणजे मी गॅरीला घराबाहेर सोडीन, केड्याला पिंजऱ्यात टाकेन. माय गॉड मम्मा तुला काय होतंय? उंदरासाठी आपल्याला जेवण बनवलं पाहिजे. मम्मा प्लीज उठ ना मम्मा प्लीज. डोंट वरी शनू बेबी, मी गॅरीला काठीनं मारलंय. हो ती काठीच मी तुझ्या डोक्यात मारली आणि तुला लागलं मम्मा. आय होप तू वेडी नाही झालीस. मम्मा उठ ना प्लीज. मम्मा उठ ना, somebody help. गॅरी मम्मा प्लीज उठ ना प्लीज. मम्मा मला तुला काठी नव्हती मारायची मम्मा, चुकून झालं. माझ्या तुझ्याशिवाय कोणी नाही. शनू बेबी, शनू बेबी, व्हॉट इज दिस यार? शनू बेबी मी गंमत करत होते. ती असली गंमत परत करू नकोस, कळलं? माझी केवढी वाट लागली होती माहितीये. ओके ओके ओके, आय एम सॉरी, आय सेड आय एम सॉरी. शनू बेबी बघ इथे बघ, इथे बघ. तू सारखं ते गॅरी 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 गॅरीने असं केलं, गॅरीने तसं केलं, हे करून करून स्वतःचा मूड ऑफ केला होतास. मग मूड चेंज करायला काहीतरी करायला पाहिजे ना, म्हणून मी हे ऍक्टिंग केली, बस दॅट्स इट, बाकी काही नाही. मम्मा तू परत अशी गंमत कधीच करणार नाही. नो प्रॉमिस. नाउ गिव्ह मी अ हग. बट लिसन ना शनू बेबी, हे तू घाबरलीस ना, त्याच्यावरनं ना मला एक आयडिया सुचव. व्हॉट? येस, एक ना नवीन प्रकारचा बिझनेस, घाबरवण्याचा बिझनेस. व्हॉट बिझनेस? म्हणजे काय माहितीये, आता तू कशी घाबरलीस, तुझी कशी वाट लागली, तशी आपण लोकांची वाट लावायची, घाबरवून त्यांना. मम्मा मला नाही कळत आहे. सी लिसन, म्हणजे आपण आता खाली जायचं आणि एखादी मोठी गाडी येताना दिसली, म्हणजे रिच मॅनची,
की आपण त्या गाडीच्या अगदी बाजूने जायचं आणि असं टक्कर लागल्यासारखं दाखवायचं आणि खाली पडायचं आणि आपण अनकॉन्शियस व्हायचं, म्हणजे ऍक्टिंग, कळलं ना? हा, म्हणजे तो माणूस घाबरणार, क्या हुआ क्या हुआ, मग आपण त्याला आणखीन घाबरवायचं, इतकं घाबरवायचं की तो घाबरून आपल्या हातात भरपूर पैसे देणार. ए नाही हा मम्मा प्लीज, मी असलं काहीतरी चीप नाही करणार. शनू बेबी फॉर मी, प्लीज 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 शनू बेबी. नो मम्मा. ठीक आहे, आता तू नाही म्हणते तर ठीक आहे. मी तर काय असा विचार करत होते की आपण बरेच दिवसात शॉपिंग वगैरे काही केलं नाहीये. माझ्या शनू बेबीने पण शॉपिंग नाही ना केली. सो पण ठीक आहे, तुला काय शॉपिंगची गरज आहे? म्हणजे मला असं वाटलं की बरेच दिवसात नेल स्पा पण केला नाहीये माझ्या शनू बेबीनी, हेअर स्पा केला नाहीये, नो सॅलॉन ट्रीटमेंट्स, नो पब, नो डिस्को, नो टूर, काहीच नाही. आणि आपल्या हातात पण पैसे नसतात यार. काय लाईफ आहे यार. म्हणजे कॅरी देतो बट ओनली 5000 रुपीज. त्याच्यात कसं बसं किचन चालतं. आपण काही मज्जाच करत नाही आहोत. पण ठीक आहे, ठीक आहे, नो वरीज. तुला नाही करायचंय ना, नको करूया आपण. ओके, नाही केलं. व्हॉट हॅपन शनू बेबी? तुला हवंय का हे? ओ हवाय. हवंय तुला सगळं? हवंय? दॅट्स लाईक माय बेबी. येस. पण एक मिनिट, हा, गाडीला टक्कर कोण देणार? ठीक आहे, मी जाईन. लेट्स डू इट मम्मा. गुड प्लॅन. जेनी, येस मॅम. आपल्याला हे काम लवकर संपायला हवं. मला आज लवकर घरी जायचंय. ओके ना सगळं मॅम? हो अगं, सगळं ओके आहे. अथर्व गुलमोहरमध्ये ना आईंकडे, त्याला घेऊन यायला जायचंय. अच्छा मॅम, तो छान रमला आहे ना आता नवीन घरी? नुसता रमला नाहीये, सगळ्यांचा लाडका झालाय. आई बाबांना तर त्याच्याशिवाय करमत नाही आणि आता सौमित्रही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. वहिनी ये ना. ऍक्च्युली बाहेर जरा साफसफाई चालू होती, तर त्यात रघुला ही फाईल सापडली. मुद्दाम तुम्हाला दाखवायला आणली, तुम्ही एकदा जरा बघा. कोणती फाईल आहे ही? एखाद्या विषयावरची फाईल कशी व्यवस्थित अपडेटेड असावी त्याचा हा उत्तम नमुना आहे. हो की, कोणी केली अपडेट? तुम्हाला नाव ऐकून धक्का बसेल. अरे सांग ना. शनाया. काय? ही फाईल शनायाने अपडेट केली आहे? हो, म्हणजे अख्ख्या करिअरमध्ये ही एकच फाईल अपडेटेड आहे, पण केली आहे बाबा. म्हणजे हिच्यातही चांगले गुण होते तर? हो, असं म्हणायला हरकत नाही. नाही, आपल्यातले गुण चांगल्या पद्धतीने वापरायला सुद्धा अक्कल लागते. कधी काय करावं, काय करू नये. आता पान, एवढी चांगली नोकरी होती, चांगलं काम केलं असतं तर आज ही वेळ आली नसती ना. पण तेही समजलं पाहिजे ना आपल्याला. मी असा प्लॅन केलाय की मी रिक्षासमोर जाणार नाही, कारण का रिक्षाला मी धडकले ना तर रिक्षाचं नुकसान होईल आणि मलाच त्याला पैसे द्यावे लागतील. सो आय एम थिंकिंग समथिंग बिग, म्हणजे काहीतरी मोठी गाडी. मी सांगते, एखादा टेम्पो किंवा पीएमटी बस किंवा मम्मा मोठा ट्रक किंवा डंपर. मी तुझी मम्मा आहे, मी टेम्पो आणि ट्रकला कशी काय धडक देणार? आणि ती लोक आपल्याला काय पैसे देणार? अगं मोठी गाडी म्हणजे रिच मॅन्स कार. त्याच्यासमोर जाऊन मी अशी धडकणार आणि मी पडणार, मी अनकॉन्शियस होणार आणि मग तू खूप सारी रडारड करायची. तू अनकॉन्शियस होणार? अगं मी ऍक्टिंग करणार शनू बेबी. ओके ठीक आहे. हा, आणि तू खूप रडारड करायची आणि ना तू त्याच्याकडे पैसे मागायचे. कसं मागशील? 1 मिनिट, मी का पैसे मागायचे? शनू बेबी, मी अनकॉन्शियस असणार, मी काय उठून पैसा दो असं पैसे मागणार का? तू मागायचे पैसे. ओके. कसं? पैसा दो आणि खूप रडायचं. पैसा दो आणि खूप रडायचं. ओके, रेडी रेडी. मम्मा परत एकदा थिंक कर ना मम्मा, रिस्की आहे ना. शनू बेबी, थिंक बिग. पण तू खरी खरी धडकू नको. नाही ग. आली गाडी आली. ओके. रडायचा. पैसा दो. या ऑल द बेस्ट. या खरं धडकू पैसा दो. नको. नाही. ओके, ऑल द लक्षात बेस्ट. ठेव, पैसा दो. ओके ओके. Oh my God, मम्मा! Oh my God!
किती चांगलं ऍक्टिंग करतेस मम्मा. हो लागलं काय ना खूप. व्हॉट यू मीन बाय लागलं का? मग बघा तिला उठता पण येत नाहीये. आता तिचा केवढा हॉस्पिटलचा खर्च येणार आहे, तिच्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवावी लागणार आहे. तुम्ही गपगुमान मला पैसे द्या, नाही तर मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करेन ना आत्ताच्या आत्ता. हो हे सगळं करायच्या अगोदर तुमच्या म्हातारीला सांभाळा अगोदर. विनाकारण आमच्या गाडीच्या समोर आली. ओ हॅलो, आम्ही नीटच चाललो होतो, कळलं ना तुम्हाला? नीट गाडी बघून चालवत नाही. जास्त बोलू नका तुम्ही, नाही तर आता पोलिसांना फोन करेन. स्मार्ट वागतं का? जास्त थांबा, फोन करते. पोलीस कशाला? मी नाही तर द्या, चला पैसे द्या, पैसे दो. मी तुम्हाला पैसे हवेत ना, मी देतो ना, मी देतो. साहेब कशाला या लोकांच्या नादाला लागताय? अहो पैसे कमवायच्या नवीन आयडिया आहेत या लोकांच्या. चला इथं लोक जमा व्हायच्या अगोदर चला, निघा निघा इथं, मार खावा लागेल. चला 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 पटपट. सर पैसा दो, पैसा दो ना सर, पैसा दो. अजून रडते. पैसा दो ना सर, पैसा दो, पैसा दो. स्टुपिड इडियट. काही पैसे बिसे नाही दिले मम्मा. यार काय फ्लॉप लोक आहेत. लोकांनी काही पैसे नाही दिले आपल्याला. मम्मा गेले ते लोक निघून, प्लॅन फ्लॉप झाला तुझा. इडियट डफर कुठले, काहीच पैसे दिले नाहीत. मी ना त्यांना सोडायलाच नको होतो. सोड यार मम्मा, मी खूप दमली आणि मला भूक लागली. आपण घरी जाऊया का? मम्मा मम्मा आता तू ऍक्टिंग करू नको, इथे भर चौकात तमाशा होईल. मम्मा प्लीज चल ना. मम्मा ओ माय गॉड. मम्मा मम्मा तुला काय झालं? मम्मा मम्मा तुला खरंच धडक लागली का? मम्मा उठ ना मम्मा प्लीज. ओ माय गॉड. माया तू मला अजून सांगितलेलं नाही, सांग ना. तुला नेमक्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय ते सांगशील का? वर्माच्या इथून माणूस जो आला होता तो कशासाठी आला होता? आमची जी डील झाली त्या डीलच्या कॉन्ट्रॅक्टचे डॉक्युमेंट्स तो पेनड्राईव्ह मध्ये घेऊन आला होता. राधिका ते डॉक्युमेंट्स वाचेल आणि मगच त्याच्यावर सिग्नेचर करेल. एक मिनिट माया. या. हा बोल शनाय. गॅरी कुठे आहेस तू? शनाय मी आता कामात आहे. गॅरी लिसन ना, मम्माला बघ ना. अरे काय झालंय? मी सांगितलं ना मी कामात आहे, आपण नंतर बोलूया. ओके मी करतो नंतर. गॅरी प्लीज कोणीतरी ॲम्ब्युलन्सचा बोलवा. ओ काका प्लीज हेल्प करा ना प्लीज. somebody प्लीज मदत करा मला प्लीज. माझी मम्मा प्लीज हेल्प करा प्लीज. आता तरी ऍक्टिंग करू नको ना मम्मा प्लीज. ओ somebody हेल्प प्लीज. माझ्या मम्माला काय झालंय बघा ना मम्मा प्लीज. घ्या शन्या मम्मा प्लीज. शन्या काय झालं? राधिका मम्माला एका गाडीने धडक दिली आणि ते पैसे न देताच गेले. मम्मा अनकॉन्शियस झाली. खरंच काय? मम्मा उठ ना प्लीज. अगं मग बोलत काय बसलीस? त्यांना घेऊन चल ना. चल थांब. गुरुनाथ काय झालं? माझ्याकडून सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे तुला, तरी कसला विचार करतोयस? एक प्लॅन फसल्यानंतर दुसऱ्या प्लॅन साठी जरा जास्त विचार करावा लागतो. ऑफ नो यूज. राधिकाच्या विरोधात आपण कितीही काही करायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. असं का वाटतं तुला? यू नो हर वेल राईट. कुठल्याही सिच्युएशन मध्ये लढण्याची तिची विल पॉवर अँड ऑल. आणि आफ्टर ऑल ती यशवंत सरांची सून आहे ना. सो वेन इट कम्स टू मेकिंग अ डिसिजन ते तिचीच बाजू घेणार. राईट. इथेच तर तू चुकतेस माया. माया आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये इतर सगळ्यांच्या चुका माफ होतील, पण सुनबाई ही सुनबाई असते ना. सुनबाईंच्या चुका माफ होतातच असं नाही, कळते? इज इट? नाही एवढ्या फॉर्मली बोलतोयस तू तर काय विचार केलायस तेही सांग ना. मी तो पेनड्राईव्ह गायब करणार आहे. इम्पॉसिबल. इम्पॉसिबलला पॉसिबल करणं हे मला जरा आवडतं माया. गुरुनाथ तो पेनड्राईव्ह राधिकाच्या ऑफिसमध्ये आहे आणि तिथेच ती डॉक्युमेंट्स वाचणार आहे सगळे. माया तू काळजी करू नकोस. आता सगळं काही आपल्या मनासारखं होईल. ओके कॉफी संपली आहे ना? अजून एक सांगू? तुझी फेवरेट अमेरिकानो राईट? या. एक्सक्यूज मी.